नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, खरंच आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे। तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, थोडाही वेळ वाया न घालवता या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडीची रिव्हिजन घेऊयात मित्रांनो। तर कालचा पहिला प्रश्न होता, भारतातील 6वा सेमीकंडक्टर प्लांट कोणत्या ठिकाणी उभारला जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे जेवारिया। त्यानंतर एप्रिल 2025 साठी कोणाला ICC प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? तर पुरुषामध्ये मेहदी हसन आणि महिलांमध्ये कॅथरीन ब्राइस यांना प्रदान करण्यात आलेला आहे। यानंतर पुढील प्रश्न, तर 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकून प्रथम स्थान पटकावले? तर आपल्या महाराष्ट्राने 158 पदके जिंकलेली आहेत। यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जगद्गुरू रामभद्राचार्य यांना कितवा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान केला? तर 58वा। यानंतर खालीलपैकी कोणी बुद्धिबळ क्लासिक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले? तर आर प्रज्ञानंदने पटकावले आहे। यानंतर मित्रांनो, भारताचा 86वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला? तर LR श्रीहरी बनला आहे। यानंतर पुढील प्रश्न, तर भारत 6G 2025 तिसरे आंतरराष्ट्रीय संमेलन कोठे आयोजित करण्यात आलेले आहे? तर नवी दिल्लीमध्ये। यानंतर भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच किती मीटरचे अंतर पार केले? तर 90 मीटरचे। यानंतर ला लिगा फुटबॉल स्पर्धेचे चॅम्पियन कोणता संघ ठरला आहे? तर बार्सिलोना हा संघ ठरला आहे। यानंतर कालचा 10वा प्रश्न, तर प्रगती पोर्टल कोणत्या राज्याने नुकतेच लॉन्च केले आहे? तर गुजरात या राज्याने। यानंतर कालचा शेवटचा प्रश्न होता दिनविशेषवर, तर जागतिक कौटुंबिक डॉक्टर दिन म्हणजेच वर्ल्ड फॅमिली डॉक्टर डे दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर हा दिवस 19 मे दिवशी साजरा केला जातो। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळूयात आणि आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे, तर कोणत्या राज्याने अलीकडेच अंकिता नावाची पहिली AI न्यूज अँकर लॉन्च केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, आसाम या राज्याने। कोणत्या राज्याने? तर आसाम या राज्याने। तर ऑप्शन सी हे योग्य उत्तर आहे। तर मित्रांनो, आसामचे सध्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी नुकतेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI आधारित व्हर्च्युअल न्यूज अँकर अंकिताचे उद्घाटन केले। तर आसाममधील एखाद्या AI अँकरने मंत्रिमंडळ बैठकीचा संपूर्ण अहवाल सर्वसामान्यांना देण्याची ही पहिलीच वेळ आहे। यानंतर आसामविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती, तर आसाम राज्याची राजधानी आहे दिसपूर आणि मुख्यमंत्री आहेत सध्याचे हिमंता बिस्वा शर्मा। यानंतर मित्रांनो, पुढील दुसरा प्रश्न, तर संयुक्त राष्ट्रांनी अलीकडेच कोणत्या देशाला जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून घोषित केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, आपल्या भारत देशाला। कोणत्या देशाला? तर आपल्या भारत देशाला। तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर संयुक्त राष्ट्रांनी म्हणजे UN ने जारी केलेल्या जागतिक आर्थिक परिस्थिती आणि संभाव्यतेवरील मध्यवर्ष अहवाल मध्ये चालू आर्थिक वर्षामध्ये भारतीय अर्थव्यवस्था 6.3% वाढेल असा अंदाज आहे। तर संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे की भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था राहील। तर यानंतर चीन, अमेरिका आणि युरोपियन युनियन हे सर्वजण यामागे असणार आहेत। यानंतर मित्रांनो, संयुक्त राष्ट्राविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर संयुक्त राष्ट्राची स्थापना झाली 24 ऑक्टोबर 1945 मध्ये। मुख्यालय न्यूयॉर्क शहर, युनायटेड स्टेट्स अमेरिका आणि सध्याचे अध्यक्ष आहेत अँटोनियो गुटेरेस आणि सदस्य देश आहेत एकूण 193। ठीक आहे, लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न तिसरा, तर सरस्वती पुष्कर उत्सव नुकताच कोणत्या राज्यात सुरू झाला आहे जो 12 वर्षांनी एकदा साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, तेलंगणा या राज्यामध्ये। कोणत्या राज्यामध्ये? तर तेलंगणा या राज्यामध्ये। ऑप्शन बी हे योग्य उत्तर आहे।
तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूया. तर 12 वर्षांमधून एकदा आयोजित होणारा हा भव्य धार्मिक उत्सव महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कार्लेश्वरम शहरामध्ये त्रिवेणी संगम नावाच्या संगमावर गोदावरी आणि प्राणहिता यांना भेटणाऱ्या भूमिगत नदी सरस्वतीच्या पूजेला समर्पित आहे. तर मित्रांनो, सरस्वती पुष्करलू हा एक पवित्र नदी महोत्सव आहे जो तेलंगणा राज्यातील गोदावरी नदीच्या सरस्वती उपनदीवर साजरा केला जातो. तर हा उत्सव 12 वर्षांनी एकदा येतो आणि 12 दिवस चालतो. तर या काळामध्ये भाविक नदीमध्ये स्नान करून पुण्य संचय करतात. यानंतर मित्रांनो 2025 मध्ये हा उत्सव पुन्हा सुरू झाला आहे. तर या काळामध्ये राज्य सरकार विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करते. तर कुंभमेळ्याप्रमाणेच या महोत्सवाचे धार्मिक महत्त्व खूप मोठे मानले जाते. तर उदाहरण पाहून घेऊयात आपण या प्रश्नाचे मित्रांनो. जसे उत्तर भारतामध्ये प्रयागराज येथे कुंभमेळा भरतो, तसाच हा सरस्वती पुष्करलू महोत्सव दक्षिण भारतातील श्रद्धाळूंमध्ये खूप प्रसिद्ध आहे. यानंतर आपण तेलंगणाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मित्रांनो, तेलंगणा राज्याची राजधानी आहे हैदराबाद. सध्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि सध्याचे राज्यपाल तेथील आहेत जिष्णुदेव वर्मा. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे चौथा. तर समुद्रयान नावाचे भारताचे पहिले मानवयुक्त अभियान कोणत्या वर्षी सुरू होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 2026 या वर्षी, म्हणजेच पुढच्या वर्षी सुरू होणार आहे. ठीक आहे. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारताचे पहिले मानवयुक्त अभियान समुद्रयान 2026 पर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे. तर या मोहिमेमध्ये खोल समुद्रातील शोध आणि संसाधनांचा शोध घेण्यासाठी स्वदेशी बनावटीचे मत्स्य 6000 पाणबुडी वापरली जाणार आहे. तर यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे पाचवा. तर छत्तीसगड आणि कोणत्या राज्याच्या सीमेवर नक्षलवाद्यांविरुद्ध ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट सुरू करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी तेलंगणा या. कोणत्या? तर तेलंगणा या. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाची महत्त्वाची माहिती पाहण्याच्या अगोदर एक खूप महत्त्वाची सूचना. तर तुम्हा सर्वांची मागणी काय आहे की दररोज होणाऱ्या चालू घडामोडीच्या PDF रोज फ्रीमध्ये न चुकता मी टेलिग्रामवर अपलोड करणं आणि आपल्या महिन्याच्या ज्या चालू घडामोडी झालेल्या आहेत त्यांच्या देखील मंथली करंट अफेअरच्या PDF मी न चुकता अपलोड करणं. तर त्या सर्व तर मी अपलोड करतच असतो, पण मित्रांनो माझी छोटीशी मागणी काय आहे की आपल्या रोजच्या ज्या झालेल्या चालू घडामोडी घेतो आपण, तर त्या व्हिडिओचं फक्त 200 लाईकचं टार्गेट ठेवलेलं आहे. किती? तर फक्त 200. तर आपले हजारो व्ह्यूज जात आहेत, त्या हजारो व्ह्यूअर्स मधून आपल्याला फक्त 200 विद्यार्थ्यांनी लाईक पाहिजेत. आणि शेवटी जो मी MCQ चा प्रश्न ठेवतोय ना, त्या प्रश्नाचं न चुकता उत्तर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करायचा आहे. मित्रांनो, हजारो व्ह्यूज जाऊन सुद्धा खूप कमी विद्यार्थी कॉमेंटमध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करताय. तर मित्रांनो, कॉमेंटमध्ये उत्तर आणि हे 200 लाईकचे टार्गेट पूर्ण झाले तर मला न चुकता दररोज टेलिग्रामवर PDF अपलोड करण्याचं बळ मिळेल. तर तुम्ही एवढी छोटीशी गोष्ट माझ्यासाठी करा, मी तुम्हाला दररोज न चुकता सर्व गोष्टी फ्रीमध्ये अपलोड करत जाईन. तर यानंतर आपण या प्रश्नाची महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर नक्षलमुक्त भारताच्या संकल्पाला ऐतिहासिक यश देत सुरक्षा दलांनी छत्तीसगड तेलंगणा सीमेवरील करेनगुट्टालू हिल्स KGH येथे नक्षलवाद्यांविरुद्धच्या 21 आठवड्यांच्या सर्वात मोठ्या कारवाईमध्ये 31 नक्षलवाद्यांना ठार मारले आहे. तर या कारवाईमध्ये एकूण 214 नक्षलवादी लपण्याचे ठिकाण आणि बंकर नष्ट करण्यात आले आहे. यानंतर सहावा प्रश्न. तर WHO ने कोणत्या देशाला पोलिओग्रस्त घोषित केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पापुआ न्यू गिनिया देशाला. कोणत्या? तर पापुआ न्यू गिनिया. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजे WHO ने पापुआ न्यू गिनीला पोलिओग्रस्त देश म्हणून घोषित केलेले आहे. तर येथे 2 मुलांमध्ये पोलिओ विषाणू आढळला असून पाण्यातील नमुन्यांमध्येही त्यांचे अस्तित्व सिद्ध झालेले आहे. तर या देशातील लसीकरण दर 50% पेक्षा कमी असल्यामुळे संसर्गाचा धोका वाढलेला दिसून आला.
यानंतर पुढील प्रश्न, तर एक देश एक धडकन उपक्रम कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने नुकताच सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए सांस्कृतिक केंद्रीय मंत्रालयाने. कोणत्या? तर सांस्कृतिक मंत्रालयाने. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मित्रांनो, देशभक्तीची भावना जागवण्यासाठी आणि देशाच्या शूरवीरांना आदरांजली वाहण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालयाने एक देश एक धडकन हा उत्साहवर्धक उपक्रम सुरू केलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर पुष्कर कुंभमेळा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी उत्तराखंड या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पुष्कर कुंभमेळा सध्या उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यातील माणा गावामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे आणि हा मेळा दर 12 वर्षांनी भरतो आणि यंदा 15 मे 2025 रोजी सुरू झालेला आहे. तर मित्रांनो, अलकनंदा आणि सरस्वती नद्यांच्या संगमस्थळी केशवप्रयाग येथे हा धार्मिक सोहळा पार पडतो. तर दक्षिण भारतातील अनेक भाविक येथे स्नानासाठी येत असतात. यानंतर पुढील प्रश्न, तर विकसित कृषी संकल्प अभियानाचा शुभारंभ कोणत्या ठिकाणावरून करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए नागपूर या ठिकाणावरून करण्यात आलेला आहे. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विकसित कृषी संकल्प अभियानाचा शुभारंभ 19 मे 2025 रोजी नागपूर येथे सुरेश भट सभागृहामध्ये करण्यात आला आहे. तर या कार्यक्रमामध्ये केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आणि महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. तर या अभियानाचा मुख्य उद्देश आहे देशभरातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती देणे आणि त्यांना सशक्त बनवणे हा. यानंतर 10वा आणि शेवटचा प्रश्न, तर मित्रांनो हा प्रश्न आपला दिनविशेषवर आहे. तर जागतिक मधमाशी दिवस म्हणजेच वर्ल्ड बी डे दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 20 मे दिवशी. कोणत्या दिवशी? तर 20 मे या दिवशी म्हणजेच आज. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूया. तर जागतिक मधमाशी दिवस दरवर्षी 20 मे रोजी साजरा केला जातो. तर हा दिवस मधमाशांच्या संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि त्यांच्या पर्यावरणीय भूमिकेबाबत जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो. तर 2018 पासून संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस अधिकृतपणे साजरा करण्यास सुरुवात केलेली आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मे महिन्यातील महत्त्वाचे दिवस आपण शॉर्टमध्ये ऑनलाईन मध्ये पाहून घेऊयात पटकन. तर 1 मे दिवशी जागतिक कामगार दिवस, महाराष्ट्र दिवस आणि गुजरात दिवस साजरा करण्यात आला. 3 मे दिवशी जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिवस, 4 मे दिवशी आंतरराष्ट्रीय अग्निशमन सेवा दिवस, 5 मे दिवशी जागतिक हात स्वच्छता दिवस, 8 मे दिवशी जागतिक रेड क्रॉस दिवस, 11 मे दिवशी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस आणि 12 मे दिवशी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस, 15 मे दिवशी जागतिक कुटुंब दिवस, 17 मे दिवशी जागतिक दूरसंचार दिवस आणि जागतिक उच्च रक्तदाब दिवस साजरा करण्यात आला आणि 18 मे दिवशी जागतिक संग्रहालय दिवस आणि 19 मे दिवशी जागतिक कौटुंबिक डॉक्टर दिन साजरा करण्यात आलेला आहे आणि 20 मे दिवशी जागतिक मधमाशी दिवस साजरा करण्यात आलेला आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाची उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, भारताचा 86वा बुद्धिबळ ग्रँड मास्टर नुकताच कोण बनला आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.